हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण बनवणार आहोत रव्याचा उपमा। तर चला आपण रेसिपी चालू करूया। 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि 1 वाटी किंवा 1 कप तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तर मोजून घ्यायचं आहे। आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे मी आणि तो आपण हलकासा भाजून घेणार आहोत। खूप नाही भाजायचं आहे, असं लालसर नाही करायचं आहे, फक्त भाजून घ्यायचं आहे हलकासा। आणि तो आता आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलं मी 2 ते 3 चम्मच आणि त्यामध्ये चना डाळ, उडद डाळ आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्या फ्राय करून घ्यायच्या। कांदा टाकलेला आहे, तोही फ्राय करून घ्यायचा। थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे, सर्व छान परतून घ्यायचं आहे। थोडासा सांबार टाकलेला आहे आणि सर्व छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे गाजर, थोडे मटर आणि थोडेसे टमाटर, म्हणजे टमाटर मी 1 घेतलेला आहे, मोठा टमाटर बारीक चिरून। बाकी आवडीनुसार तुम्ही मटर गाजर घेऊ शकता किंवा स्किप पण करू शकता। छान परतून घेऊ आपण आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। टमाटर थोडेसे शिजले गेले की त्यामध्ये ज्या कपाने आपण रवा मोजला होता त्याच कपाने 3 कप पाणी टाकणार आहोत। म्हणजे ह्या प्रमाणाने जर तुम्ही बनवला तर उपमा खूप छान बनतो। तर बघा आता पाणी उकळायला लागलेलं आहे। भाजून ठेवलेला रवा टाकून राहिलेली आहे, जो आपण अगोदर 1 वाटी रवा भाजून ठेवला होता आणि छान मिक्स करायचा आहे। आता थोड्या वेळाने तो घट्ट व्हायला लागतो। बघा या पद्धतीने सर्व रवा छान मिक्स झालेला आहे आणि उपमा आपला छान शिजलेला आहे। बघा कढई सोडायला लागलेला आहे। तर आता आपण यावेळेस त्याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे, छान मिक्स करायचं आहे। आणि 5 मिनिटं थोडी आपण याचे झाकण लावून वाफ देऊन देऊया, वाफ काढून घेऊया। म्हणजे झाकण लावून शिजल्यानंतर आता आपला उपमा तयार आहे। वरून मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि गरमागरम सर्व करायचा आहे। तयार आहे आपला रव्याचा उपमा। थँक्यू।